उद्या परीक्षा आहे आणि अजून खूप काही बाकी आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक, कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी अनेक विद्यार्थी एक मोठी चूक करतात. ते पूर्ण पुस्तक पुन्हा वाचायचा प्रयत्न करतात, नवीन टॉपिक सुरू करतात आणि शेवटी गोंधळून जातात. लक्षात ठेव, परीक्षेच्या अगदी आधीचा वेळ नवीन शिकण्यासाठी नसतो, तो आधी शिकलेलं मजबूत करण्यासाठी असतो. समजा तुझ्याकडे फक्त काही तास शिल्लक आहेत, तर सर्वात आधी महत्त्वाचे पॉईंट्स, फॉर्म्युलाज, डेफिनेशन आणि हेडिंग्स एकत्र कर. संपूर्ण चॅप्टर पुन्हा वाचण्याऐवजी मुख्य मुद्दे रिवाईज कर, कारण मेंदूला शेवटच्या क्षणी स्पष्ट आणि संक्षिप्त माहिती जास्त लक्षात राहते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, फक्त वाचू नकोस, स्वतःला प्रश्न विचार, उत्तर आठवण्याचा प्रयत्न कर. जिथे अडखळतोस तीच तुझी कमकुवत जागा आहे आणि त्यावरच जास्त लक्ष दे. काही विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि म्हणतात अजून थोडं बाकी आहे, अजून एक चॅप्टर करतो, पण दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये डोकंच काम करत नाही, कारण थकलेला मेंदू शिकलेलं नीट वापरू शकत नाही. म्हणून रिव्हिजनसोबत पुरेशी झोप ही तितकीच महत्त्वाची आहे. लक्षात ठेव, परीक्षेच्या आधीचा उद्देश सगळं शिकणं नाही, जे येतं ते विसरू न देणं हा उद्देश आहे. शांत रहा, मुख्य मुद्द्यावर लक्ष द्या, स्वतःची छोटी टेस्ट घ्या आणि आत्मविश्वास ठेवा, कारण शेवटच्या क्षणी घाबरून केलेला अभ्यास आत्मविश्वास कमी करतो, पण योग्य रिव्हिजन गुण वाढवू शकते. जर तुझी परीक्षा जवळ आली असेल तर कमेंटमध्ये तयार आहे असे लिही आणि विद्यार्थ्यांसाठी असेच उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.